नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार असून शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होत्या. या मतदारसंघात 2185 मतदान केंद्र असून ज्यात 55 शहरी तर ग्रामीण 1675 केंद्रांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण 16,68,372 मतदार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आज सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य, अधिकारी, कर्मचारी आणि EVM मशीन्स रवाना केली जाणार आहेत. मतदारसंघात एकूण 7 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यात अलिबागमधील नवेदर नवगाव येथील 2 मतदान केंद्र, रोहा नगरपालिका येथील 1, दापोलीमधील वांझोली आमखोल तर गुहागरमधील धोपावे आणि साखरी आगर या 2 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, रासप, PRP आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 3:30 वाजता खारघर येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर 19 मध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या सभेला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रासपचे अण्णा वावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कोळखेपेठमध्ये प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन त्यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले. कोळखेपेठ येथे प्रचारावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, ग्रामपंचायत सदस्य विलास भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माथेरान येथील पर्यटन विकासाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे मोठी चालना मिळाली आहे. यापुढेही माथेरानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पूर्वी माथेरानमध्ये रिक्षा माणसांना ओढाव्या लागायच्या, त्या ठिकाणी आता ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरानमध्ये केले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI, रासप, मित्रपक्ष महायुतीच्या वतीने माथेरान येथील राम चौकामध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील, तालुका प्रमुख संभाजी जगताप, अजय सावंत, मनोज खेडकर, राजेश तळवी, चंद्रकांत चौधरी, विलास पाटील उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना खोपोली लोहाना समाज सभागृहात खोपोली व्यापारी असोसिएशनने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. निवडणुका जवळ येत आहेत तसा प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे. गाव बैठका, प्रचार रॅली, संवाद बैठका यामुळे मावळ मतदारसंघ ढवळून निघाला आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या खोपोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला। यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र शेठ थोरवे, भाजपचे माजी शहर प्रमुख इंदरमल खंडेलवाल, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, मनसेचे युवा नेते संजय तना, मितेश शहा, कीर्ती ओसवाल, सचिन कुंटे, ईश्वर शिंपी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते। व्यापारी संघटनेच्या पाठिंब्यामुळे खोपोली बाजारपेठेत महायुतीची ताकद वाढणार आहे, असे शहर प्रमुख संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मुरुड तालुक्यातून 63,352 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये नवीन तरुण मतदारांची संख्या ही 1469 संख्या वाढली असून ही मते निवडणुकीवेळी उमेदवाराकरिता निर्णायक ठरणार आहेत। मुरुड तालुक्यात मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून यामध्ये 32,185 महिला तर 31,167 पुरुष मतदार असून हक्क बजावण्यात येणार आहे। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकांनीही वाटा उचलणार असल्याची ग्वाही रविवारी उल्वेनोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या मनसे संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली। यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनीही मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले। या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अदिती सोनार, उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, महानगर प्रमुख योगेश चिले, महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाचभाई, उरण तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत। देशाचे नेतृत्व असलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे लोकहिताचे काम संपूर्ण जग पाहत आहे। 2.5 वर्षापूर्वीचे राज्य सरकार फक्त फेसबुकवर होते, त्यामुळे लोकांसाठी काम करणारे नेते आणि फेसबुकचे नेते लोकांना कळून चुकले आहेत। राजसाहेबांच्या निर्णयामुळे महायुतीला ताकद मिळाली असून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवधनुष्य उचलले आहे। याला अभिप्रेत होऊन काम करा आणि मावळचा धनुष्यबाण रूपाने खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा असे आवाहन केले। तर आमदार महेश बालदी यांनी सांगितले की देशाचा जगात सन्मान ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाला आहे। देशाचा विकास करण्याबरोबरच संस्कृती परंपरा संवर्धन करण्याचे काम आणि देशाची अस्मिता टिकवण्याचे काम मोदीजी करत आहेत। त्यामुळे त्यांना साथ देत आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले। पनवेल जुई कामोठा येथील माजी नगरसेवक विकास खरत यांचे ज्येष्ठ बंधू बांधकाम व्यावसायिक कैलास नारायण खरत यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपती येथे शीतल जल आरो प्लांट पाणपोईचं भूमिपूजन सोहळा रांजणगाव गणपती मंदिर परिसरात पार पडला। यावेळी मंदिर समितीच्या विश्वस्तासह संपूर्ण खरत कुटुंब उपस्थित राहून महागणपतीचे दर्शन घेतले। समाजसेवेचा वारसा असलेले जुई कामोठे येथील नारायण खरत यांचे कुटुंब पनवेलमध्ये प्रसिद्ध आहे। पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास नारायण खरत यांच्या रूपाने हा वारसा पुढे चालू आहे। कैलास खरत आणि विलास खरत यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर लाईट आणि पाण्याची व्यवस्था केली आहे। सध्या उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे आणि पुढे भविष्यातही ही तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने ज्येष्ठ बंधू कैलास यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपतीच्या दर्शनास येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी पाणपोई उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले। घरात कुटुंबियांच्या या उपक्रमाचे पुणे आणि पनवेल परिसरात कौतुक केले जात आहे।